मध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेले, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेले बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. हे बघा, आपण 3 मेथड आपण शिकणार आहोत. त्यातली एक मेथड आपण लास्ट वीक मध्ये शिकलेली आहोत, ती आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठीच्या टोटल 3 मेथड्स आहेत. त्या 3 मेथड पैकी एक मेथड आपण शिकलेलो आहोत, जे आपण 1.1 मध्ये आपण काही गणित सोडवलेली बघा. 1.1 मध्ये ही आपण गणित सॉल्व्ह केली होती. प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सॉल्व्ह केला होता लास्ट वीक मध्ये, है ना. आता आपल्याला याच्यामध्ये ना 7th आणि 8th जे सम आहे ते आपण आता सॉल्व्ह करून ट्राय करूया कसं सॉल्व्ह करायचं. 7th आणि 8th. 7वं आणि 8वं जे आहे ना ते थोडं वेगळं आहे. हे 7th आणि 8th जे सम आहे ना मुलांनो, बघा गेल्या वेळेला आपण शिकलो की कोएफिशियंट इक्वल कसा करायचा. पाहिजे तर आपण ना एक आणखी याच्यातले सम्स काही सॉल्व्ह करूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की काय सम आपले आहेत ते. यातलं ना आपण आणखी एक सम सॉल्व्ह करूया. समजा आपल्याला 4th वाला आपण सम सॉल्व्ह करूया. बघा आपण 3 मेथड शिकायच्यात. एक जी मेथड आहे ती आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड आपली जी आहे ती आहे सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. कोएफिशियंट इक्वल करायचा. मुलांनो गेल्या वेळेला आपण शिकलो होतो की नाही? येस ऑर नो? थम्स अप और डाउन? काय शिकलो होतो की नाही लास्ट वीक? बर, तर आपण आता आणि मी जो अभ्यास येईल ना तो करायचा हा मुलांनो. आपण काहीतरी शिकलो त्यानंतर आपल्याला काहीतरी अभ्यास दिला जातो तो आपण करायचा आहे, म्हणजे आपल्याला ती गोष्ट चांगली पक्की लक्षात राहते. आता हे समजा आपल्याला एखादं हे आपल्याला सम दिलेलं आहे, हे सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे. सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये 2 इक्वेशन असतात. सायमल्टेनियस म्हटल्यानंतर आपण 2 लिनियर इक्वेशन्सचा आपण एकत्र जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा एकत्र जेव्हा आपण त्यांना सॉल्व्ह करतो तेव्हा त्यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. 2 इक्वेशन असतात त्याच्यामध्ये, 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असे 2 इक्वेशन आपल्याला जेव्हा देतात तेव्हा त्यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं आपण म्हणतो. तर हे समजा हा 4th वाला क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा. 4th मध्ये जे सायमल्टेनियस इक्वेशन दिले ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. इक्वेशन्स काय आहेत बघा. 5m - 3n इज इक्वल टू 90 असं पहिलं इक्वेशन आहे. मग ते पहिलं इक्वेशन जे आहे ते आपण लिहून घ्यायचं. काय आहे? 5m + 3n इज इक्वल टू 90.
असं आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. -3n आहे. -3n इज इक्वल टू 19 and m - 6n इज इक्वल टू -7 असं इक्वेशन. म्हणजे मायनस आहे. असे दोन इक्वेशन आपल्याला दिले, हे फर्स्ट आणि हे सेकंड. दोन इक्वेशन असतात, त्यांना आपण 1 आणि 2 असं डिनोट करायचं. 5m - 3n is equal to 19. This is our first equation and second equation is m - 6n is equal to -7. सिक्स्थ सम आहे आपला 1.1 मध्ये. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आपला हा फोर्थ की सिक्स्थ आहे, फोर्थ सम आहे. सिक्स्थ शिकवणार होती, फोर्थ वाला सम आहे आपल्याकडे. आता हे दोन इक्वेशन आपण जेव्हा सॉल्व्ह करायचे तर आपली जी मेथड आहे ना ती काय आहे माहित आहे. आपल्या मेथडचं जे नाव आहे ते लक्षात ठेवायचं. एलिमिनेटिंग कोइफिशियंट, एलिमिनेटिंग व्हेरिएबल, एलिमिनेटिंग व्हेरिएबल by equating coefficient, eliminating variable by equating coefficient. म्हणजे आपल्याला एलिमिनेट काय करायचंय बरं. एलिमिनेट मला करायचं आहे एखादा व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे दोन व्हेरिएबल असतात, दोन इंग्लिश लेटर असतात, त्यातला एक कोणता तरी आपल्याला एलिमिनेट करायचंय. जसं आपलं जे इक्वेशन आहे, जे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये माझ्याकडे जे व्हेरिएबल आहेत ते एम आणि एन आहेत. एम आणि एन असे दोन व्हेरिएबल आहेत माझ्याकडे. तर याच्यापैकी एम आणि एन पैकी ना मला एक कोणता तरी व्हेरिएबल एलिमिनेट करायचंय. एलिमिनेट याचा अर्थ काढून टाकायचंय. यू हॅव टू एलिमिनेट वन व्हेरिएबल आउट ऑफ टू. टू व्हेरिएबल्स आहेत आपल्याकडे, एम अँड एन, आणि त्याच्यातला एक व्हेरिएबल मला एलिमिनेट करायचंय. वी हॅव टू एलिमिनेट वन व्हेरिएबल. पण कसा एलिमिनेट करायचा, कसा काढून टाकायचा व्हेरिएबल, त्याच्यासाठी पुढे दिलंय बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. मग कसा बरं जाणार व्हेरिएबल. व्हेरिएबल घालवायचंय, पण मग कसा घालवायचा तर त्यांचा कोइफिशियंट. आता आधी आपण डिसाइड करायचंय. बघा मला एक व्हेरिएबल घालवायचंय, पण मग कोणता व्हेरिएबल एलिमिनेट करायचंय मी डिसाइड करणार. मला एम एलिमिनेट करायचंय की एन. आता इथे एम एन आहे. काही इक्वेशन मध्ये तुम्हाला ए बी असणार, एक्स वाय, काही इक्वेशन मध्ये एक्स वाय असणार, असे दोन व्हेरिएबल असणार. आता मला इथे जे व्हेरिएबल आहे ते एम अँड एन दिलेले आहेत. एम अँड एन. आता हे जे दोन व्हेरिएबल आहेत त्याच्यातला एक कोणता तरी मला घालवायचं आहे, काढून टाकायचंय, आणि मला एकच व्हेरिएबल ठेवायचंय. दोन व्हेरिएबल पैकी एक एलिमिनेट करायचं. तो कसा बरं करणार मी, कसा बरं करणार तर त्याच्यासाठी मला करायचंय त्यांचा कोइफिशियंट इक्वल करायचा. कोणता कोइफिशियंट, आधी आपण डिसाइड करायचं की मला काय घालवायचं आहे, कोणता व्हेरिएबल घालवायचा आहे. समजा मी डिसाइड केलं की मला एन घालवायचं आहे. एन, समजा हे दोन जे इक्वेशन आहेत ना त्याच्यातला मला एन घालवायचे. एन एन हा व्हेरिएबल मला काढून टाकायचा. एन व्हेरिएबल. मग एन व्हेरिएबल काढून टाकायचं तर त्याचा कोइफिशियंट इक्वल असला पाहिजे. कोइफिशियंट इक्वल करण्यासाठी मी काय करणार बघा. आता दोघांचा कोइफिशियंट काय आहे तो चेक करा आधी. एन चा एम ना आता मी बघणार आहे, मला एन घालवायचंय, मग मी एन चे कोइफिशियंट चेक करणार. इथे पहिला फर्स्ट इक्वेशन, इन फर्स्ट इक्वेशन एन, कोइफिशियंट ऑफ एन इज 3. ऍक्च्युअली -3 आहे, पण आपण एक साइन बाजूला ठेवू. आपण कन्सिडर करूया की 3 कोइफिशियंट आहे एनचा, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये जो कोइफिशियंट आहे एनचा तो आहे 6. असे दोन कोइफिशियंट आहेत दोघांचे. एकाचा 3 आहे आणि दुसऱ्याचा 6 आहे.
कोइफिशियंट कळले. कोइफिशियंट म्हणजे आता समजा 3n आहे, तर n बरोबर असलेला जो नंबर असतो की नाही, व्हेरिएबल बरोबर नंबर असतो, त्याला कोइफिशियंट म्हणतात. म्हणजे इथे 3 हा कोइफिशियंट आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 6n असं आहे, म्हणजे तिथे 6 कोइफिशियंट आहे. आता हे दोन कोइफिशियंट इक्वल करायचे. इक्वल नाहीयेत बघा, एकीकडे 3 आहे, इथे 6 आहे, म्हणजे इक्वल आहेत का ते नाहीयेत, डिफरंट आहेत, वेगवेगळे. कोइफिशियंट इक्वल करून मग तो एलिमिनेट होणार. कारण कसं असतं माहितीये मुलांनो, की जोपर्यंत कोइफिशियंट इक्वल नाही ना होत, म्हणजे आता समजा दोन्ही जर 3n 3n आहेत, तर मी ते मायनस करून ते जातात, एलिमिनेट होतात. पण एक 6n आहे आणि दुसरा 3n आहे, तर हे जाणार नाही, हे कधीच जाणार नाही. हे एक तर ऍड झाले की 9n बनेल, आणि जर सबट्रॅक्ट झाले तर 6n मधून 3n सबट्रॅक्ट झाले तर 3n बनेल, आणि ऍड झाले तर 9n बनेल. पण मला 9 पण नकोय, 3 पण नको, मला 0 पाहिजे. n चा जो व्हेरिएबल आहे तो पूर्ण गेला पाहिजे. मग जाण्यासाठी दोन्हीचा कोइफिशियंट, कारण बघा 0 जर यायचंय तर 6 मधून 6 घालवावे लागतील, म्हणजे त्याच नंबर मधून तोच नंबर आपण मायनस केला तर 0 आन्सर येते ना. असं आहे का की 5 मधून मी 3 घालवला तर मग 0 येतो? 5 मधून 3 घालवल्यावर 0 कसा येणार? 5 मधून 5 घालवा, 5 मधून 5 मायनस करा, तेव्हा 0 येईल. 3 मधून 3 घालवा, तेव्हा 0 येईल. म्हणजे सेम नंबर पाहिजे ना. सेम नंबर जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो तेव्हा 0 आन्सर येतो. म्हणून मग मी इथे काय करणार, जे n चे कोइफिशियंट आहेत ते 6n आणि 3n आहेत, वेगवेगळे आहेत. मग मी त्यांना आधी इक्वल करणार. इक्वल एकदा झाले ना, दोन्हीकडे सेम सेम आले ना, तर मग ते समजा याचं मी 3n च 6n केलं. आता 3n च 6n होण्यासाठी 2 ने मी मल्टिप्लाय केलं तर हा 6n येणार. 3 2 जा 6 आहे, आणि याला मी काय कशाने मल्टिप्लाय 1 ने करते, 6 आहे. मग आता मी 6n आणि 6n झाले आणि मी मायनस केलं तर हे जाणार. 6n मधून 6n केलं 0. म्हणून मला कोइफिशियंट इक्वल करायचे मुलांना. एवढं कळलं का? का कोइफिशियंट इक्वल करायचंय? कारण ते जायला पाहिजे. कारण 5 मधून 5 आणि 5 असेल तरच 0 येणार. 5 मधून 5 घालवले, 6 आहे 6 आहे, 6 मधून 6 गेले, सेम नंबर असेल, सेम नंबर असेल तरच मायनस केल्यावर 0 येतं की नाही? की एक वेगळा मोठा एक छोटा आहे, त्यांचं सबट्रॅक्शन 0 येतं का कधी? येस ऑर नो? येतं का कधी? वेगवेगळे नंबर आहेत, लहान मोठे, आणि तुम्हाला 0 आन्सर येईल का कधीतरी? येईल का की नाही येणार? समजा तुम्हाला दोन वेगवेगळे नंबर दिले, एक 5 एक 3 आहे, तर त्यांना ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, कधीतरी 0 येईल का तुम्हाला आन्सर 5 आणि 3 चा? येणार आहे की नाही येणार आहे? कधीच नाही येणार. मग मला समजा एखादा नंबर किंवा एखादा व्हेरिएबल घालवायचा तर त्याला आधी त्याचा कोइफिशियंट इक्वल करा. म्हणून मी काय करणार माहित आहे, एनचा जर कोइफिशियंट इक्वल करायचंय तर मी काय करेन, इथे एनचा कोइफिशियंट 3 आहे आणि इथे 6 आहे, तर दोघांच्या टेबलमध्ये येणारी मी छोटा नंबर शोधेन. म्हणजे कोणाच्या टेबलमध्ये येणारा? 3च्या आणि 6च्या. बघा असं माझं इक्वेशन आहे. असे दोन इक्वेशन आहेत, नीट लक्ष द्या इक्वेशन वर. असे माझे दोन इक्वेशन आहेत, हे फर्स्ट आणि हे सेकंड. आता मला एनचा कोइफिशियंट इक्वल करायचा. इथे 3 आहे, इथे 6 आहे. मग 3 आणि 6 या दोघांच्या पण टेबलमध्ये येणारा छोटा नंबर LCM. LCM फाइंड आउट करायचं आपल्याला. LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. आता थोडक्यात काय, LCM बोलला तर खूप असं काय फार काय असं वेगळं काही नाही. LCM म्हणजे काय, जे दोन नंबर आपल्याला आहेत ना, आता इथे दोन नंबर कोणते, 3 आहे 6 आहे, तर दोघांच्या टेबल मध्ये येणारा
पाढ्यात येणारा सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे बरं? जो असा कोणता नंबर आहे जो 3च्या पण टेबलमध्ये येतो आणि 6च्या पण येतो? 3च्या पण टेबलमध्ये येतो आणि 6च्या पण येतो. असा कोणता बरं नंबर आहे जो 3च्या पण टेबलमध्ये येणार आणि 6च्या पण टेबलमध्ये येणार, आणि तो पण सगळ्यात छोटा नंबर जो दोघांच्या टेबलमध्ये येतो? LCM कोणता बरं सांगा मला? असा कोणता नंबर आहे जो 3च्या पण टेबलमध्ये येतो आणि 6च्या पण येतो? मला सांगा बरं, बोटाने सांगा किती आहे? आपला जो नंबर आहे LCM तो आहे 6. कारण 6 हा असा नंबर आहे जो 3च्या पण टेबलमध्ये येतो. बघा ना, 3चा टेबल जर मी लिहिला, 3 1 3 2 6 3 3 9 असा आपला टेबल येतो. आणि 6चा जो टेबल आहे तो 6 1 6 6 2 12 18. तर दोघांच्या टेबलमध्ये येणारा सगळ्यात छोटा नंबर, दोघांच्या पण टेबलमध्ये येणार, हा आहे बघा. दोघांच्या पण टेबल 12 पण येतो दोघांच्या पण टेबलमध्ये, पण 12 नाही घेणार कारण आपल्याला LCM पाहिजे. LCM म्हणजे लिस्ट. लिस्ट म्हणजे सगळ्यात लहान, लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे सगळ्यात लहान पाढ्यातला नंबर. 12 पण दोघांच्या टेबलमध्ये येतो, पण 12 मी घेणार नाही LCM, मी 6 घेणार कारण 6 हा सगळ्यात छोटा आहे जो दोघांच्या पण टेबलमध्ये येतो. म्हणून मी काय करणार आता, मला मिळालं LCM काय आहे. LCM 6 आहे दोघांचा. मग मला दोघांचा पण कोइफिशियंट आता 6 करायचंय. दोन्ही जे एन चे कोइफिशियंट आहेत ना ते 6 करायचे. 6 कारण 6 LCM आला. 3 LCM ऑफ 3 and 6 काय आला माझा? 6 आला दोघांचा LCM, कारण दोघांच्या टेबलमध्ये येणारा छोटा नंबर 6 आहे. 6 आला. मग दोघांचा पण कोइफिशियंट मला 6 करायचंय. पण एक लक्षात आलं का तुमच्या मुलांनो, की हा जो दुसऱ्या इक्वेशन मध्ये जो एन चा कोइफिशियंट आहे इथे तो ऑलरेडी 6 आहे, 6च आहे. त्यामुळे तो तसाच ठेवा, कारण मला दोघांचा कोइफिशियंट 6च करायचा आहे आणि त्याचा ऑलरेडी 6 आहे. त्यामुळे तिथे काही करू नका, या सेकंड इक्वेशनला काही करायचं नाही. मग कोणाला करावं लागेल? फर्स्ट इक्वेशन मध्ये काहीतरी करावं लागेल, कारण फर्स्ट इक्वेशन मध्ये एनचा जो कोइफिशियंट आहे तो 3 आहे. मला तिथे 6 आणायचंय. 3 आहे तिथे 6 आणायचंय. मग मी काय बरं करू? 3 जर आहे त्याला मला 6 आणायचंय, तर मी काय बरं करणार? 3 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मला 6 मिळेल? कितीने करू बरं मुलांनो? 3 आहे की ना, पहिल्या इक्वेशन मध्ये एन चा कोइफिशियंट 3 आहे. मग मला तो 6 करायचा आहे. मग मी कितीने मल्टिप्लाय करू बरं? सांगा बरं मला बोटांनी, कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 6 येईल? बरोबर, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 2 जा 6 येतात. 3 2 जा 6 येतात. त्यामुळे मला जर या इक्वेशन मध्ये, पहिल्या इक्वेशन मध्ये, फर्स्ट इक्वेशन मध्ये जर 3 एन चा कोइफिशियंट जो आहे तो 6 करायचा आहे इथं, तर मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वेशन 1 ला 2 ला काही नाही करायचं. 2 मध्ये ऑलरेडी एन चा कोइफिशियंट 6 आहे. मग मी 1 ला काय करते? 1 ला 2 ने मल्टिप्लाय करते. इक्वेशन 1 ला पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचा. मला एन चा कोइफिशियंट 6 पाहिजे फक्त, पण फक्त त्या एका टर्मला मल्टिप्लाय करायचं नसतं. केलं तर सगळ्या इक्वेशनला करायचं. फक्त एकच त्या इक्वेशन मधल्या एकाच टर्मला मला पाहिजे. 3 चा 6 करायचा म्हणून मी 3n ला 2 ने मल्टिप्लाय करणार असं नसतं. पूर्ण जिथे इक्वेशन आहे ना, फर्स्ट इक्वेशन, त्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा. मग तसं लिहायचं आपण. आपण काय बरं करणार आहोत ते लिहायचं. इक्वेशनला काय बरं करणार आहोत असं लिहायचं. मल्टिप्लाय करतोय आपण. काय करतोय? मल्टिप्लाय. मग कशाला मल्टिप्लाय करतोय? मल्टिप्लाइंग इक्वेशन 1
1 इक्वेशन 1 म्हणजे या इक्वेशनला मल्टिप्लाय करतोय. 2 ला मी मल्टिप्लाय नाही करत आहे. जर 2 ला पण कधी कधी दोन्हीला मल्टिप्लाय करण्याची गरज लागते. पण आता मी या सध्याच्या या इक्वेशन्स मध्ये 2 चा कोएफिशियंट इक्वेशन 2 मध्ये n चा कोएफिशियंट ऑलरेडी 6 आहे. त्यामुळे मी 2 ला काही नाही करणार आहे. इक्वेशन 1 ला मी मल्टिप्लाय करणार आहे. कशाने मल्टिप्लाय करणार बरं? इक्वेशन 1 ला मी कशाने मल्टिप्लाय करणार? बाय 2. इक्वेशन 1 ला मी 2 ने मल्टिप्लाय करणार. बरं, 2 ने मल्टिप्लाय करायचंय, मग करूया. पूर्ण इक्वेशनला, फक्त त्या एका टर्मला नाही, पूर्ण इक्वेशनला. या पूर्ण इक्वेशनला आता पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं. इथे 5m आहे, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 5 2 5 जा 10m येणार. 2 ने 5m ला मल्टिप्लाय केलं, 10m येणार. त्यानंतर 2 ने 3 ला मल्टिप्लाय केलं, इथे येणार 2 3 जा 6m इज इक्वल टू 2 ने इथे 19 ला मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू 38. 2 19 जा किंवा 19 2 जा 38. इथे मी काय बरं केला? इथे मी प्रत्येक टर्मला इक्वेशन 1 च्या प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय केला. प्रत्येक टर्मला, तिन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं. 3 टर्म होते, तिन्ही टर्मला मी 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे. हे बघा, 5 चे 10 झाले, 2 5 जा 10m, 2 3 जा 6n इज इक्वल टू 2 19 जा 38. हे तुमचं इक्वेशन नंबर 1 लिहिलं तरी चालेल, 3 लिहिलं तरी चालेल. आणि दुसरं इक्वेशन आहे ना, हे सेकंड इक्वेशन आहे ना, त्याला मी कशानेच मल्टिप्लाय नाही करणार, कारण त्याचा जो n चा कोएफिशियंट आहे तो ऑलरेडी 6च आहे. आणि आपला एलसीएम 6च आलाय, म्हणजे आपल्याला दोघांचा कोएफिशियंट 6च करायचा होता, पण त्याचा ऑलरेडी 6 आहे, म्हणून मी याचे कशानेच मल्टिप्लाय नाही करणार. इथपर्यंत कळलेलं आहे का सगळ्यांना मुलांनो? मी काय केलं ते कळलंय का? मी पहिली स्टेप केली, इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल केला. काय केला बरं? कोएफिशियंट इक्वल केला. कोणत्या व्हेरिएबलचा केला बरं? n चा केला, m चा नाही. कुठलाही तुम्हाला वाटेल त्याचा तुम्ही करू शकता. तर त्यासाठी मी एलसीएम काढलं. दोन्ही जे कोएफिशियंट होते, n चे 2 कोएफिशियंट कोणते होते? एक 3 होता आणि एक 6 होता. मग मी काय केलं? त्यांचा एलसीएम काढलं. एलसीएम काढण्यासाठी मी काय केलं? दोघांच्या पण टेबलमध्ये येणारा छोटा नंबर. आता मी हे काय करणार बरं? आता मला n चे कोएफिशियंट सेम मिळाले. आता मला तो एलिमिनेट करायचा आहे, ज्याचं मी कोएफिशियंट इक्वल केला ना n चा. आता हे n मला घालवायचंय, एलिमिनेट करायचंय, म्हणून तो कोएफिशियंट इक्वल केला. कोएफिशियंट इक्वल काय केला? कारण 6 मधून 6 गेले तर 0 येणार आहे, बरोबर आहे? मग ते जायला पाहिजे, एलिमिनेट करायचंय. पण आणखी एक काय प्रॉब्लेम असतो माहिती आहे इथे? आता आपण एक तर आपली पहिली स्टेप जी आहे ते कोएफिशियंट इक्वल करायची, जी मी केली. दोघांचा कोएफिशियंट इक्वल झाला. आता ते जायला पाहिजेत ना, ते मायनस होऊन 0 आन्सर यायला पाहिजे. 6n मधून 6n घालवला, मिळवून नाही चालणार आपल्याला, ऍडिशन करून नाही चालणार. मग 12n असा आन्सर आहे. पण मला 12n नाही पाहिजे, मला तो जायला पाहिजे. 6n मायनस 6n झाला पाहिजे. 6n मधून 6n जाईल कधी? बघा, आपण लास्ट किंवा आपण 5वी 6वी मध्ये रूल शिकलो होतो ऍडिशन सबट्रॅक्शनचे. बघा, नॉर्मली तुम्हाला ऍड करायला सांगितलं तर ते ऍडिशन सबट्रॅक्शन हे आपण त्याच्या साइन वरून डिसाइड करतो, चिन्हांवरून. साइन असतं ना, प्लस मायनस, मायनस मायनस, प्लस प्लस, म्हणजे दोन नंबरचं साइन काय आहे त्याच्यावरून ठरतं की ते ऍड होणार की सबट्रॅक्ट होणार. बघा, आपण काही रूल शिकलो होतो. जसं आता मी समजा
हे बघा, हे रूल लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सांगते रूल, ते लक्षात ठेवायचे. रूल्स फॉर ऍडिशन. आता हे आपलं गणित राहिलंय बाजूला. आपण आधी लास्ट टू लास्ट म्हणजे 5वी 6वीच आपण रिव्हिजन करतोय. ऍडिशनचे रूल्स आहे. पहिला रूल काय आहे माहित आहे? सेम साइन वाले जर असेल ना नंबर्स विथ सेम साइन, त्यांना ऍड करा. नंबर्स विथ सेम साइन, त्यांना काय करायचं? ऍड करायचं. ते ऍड होणार. नंबर्स विथ सेम साइन ऍड होणार आणि आन्सरला मोठ्या नंबरचं साइन द्यायचं. अँड गिव्ह द साइन ऑफ बिगर नंबर. हे लिहून घ्या बरं. तुमच्याकडे जर वही असेल, गिव्ह द साइन ऑफ बिगर नंबर टू आन्सर. जे उत्तर येईल ना, आन्सर येईल ना, त्याला बिगर नंबरचं साइन द्या. एक तर त्यांना ऍड करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय बघा, समजा मी तुम्हाला असं दिलं, इकडे बघा, आधी असं दिलं तुम्हाला. तर आता बघा, ह्यांना मला ऍड करायला सांगितलं 3 + 7. तर आता या 3 ची साइन प्लस आहे आणि हे जे मधलं प्लस आहे ना, ते ऍडिशनचं प्लस आहे. ती साइन नाहीये 7 ची, ते ऍडिशन आहे. आणि हा जो 7 आहे त्याची पण साइन काही नाहीये, म्हणजे प्लस आहे. म्हणजे दोन्ही प्लस प्लस आहे. +3 +7 यांना ऍड करायचं. ऍड करताना दोघांची सेम साइन आहे, ते ऍडिशन होतं त्यांचं, म्हणजे ऍड होणार. ते 3 + 7 होणार 10. आणि मोठ्या नंबरची साइन, मोठा नंबर 7 आहे त्याची साइन प्लस आहे. आता हे आपण शिकलेलो आहोत. आता समजा मी तुम्हाला असं क्वेश्चन दिला, -8 + -5. आता या दोघांची साइन सेमच आहे. मायनस मायनस सेम साइन म्हणजे प्लस प्लस और दोघांची मायनस मायनस सेम आहे की नाही? मायनस मायनस असली तरी ती सेम साइन आहे दोघांची. मग सेम साइन असली ना, मग ते प्लस प्लस असू दे किंवा मायनस मायनस असू दे, ते ऍड होतात. हे नंबर ऍड होणार. 8 आणि 5 चा ऍडिशन होणार आणि त्याचा आन्सर येणार 13. 8 + 5, 8 मध्ये 5 ऍड केलं की 13 येतं. आणि बिगर नंबरची साइन म्हणजे 8 ची साइन -13 असा आन्सर येतो. म्हणजे सेम साइन वाले ऍड होतात मुलांना. सेम साइन वाले नंबर्स आहेत ना, ते ऍड होतात. आणि जर डिफरंट साइन असेल, वेगवेगळी साइन असेल, नंबर्स विथ डिफरंट साइन किंवा अपोजिट साइन. अपोजिट म्हणजे काय? 1 + 1 मायनस असं. नंबर्स विथ अपोजिट साइन जर असतील ना, तर ते सबट्रॅक्ट होतात, म्हणजे एकमेकातून घालवायचे आपण. आणि आन्सरला बिगर नंबरचं साइन द्यायचं. उत्तराला मोठ्या नंबरची गिव्ह साइन ऑफ बिगर नंबर टू आन्सर. म्हणजे काय? समजा वेगवेगळी साइन असेल, म्हणजे समजा एक असेल 9 आणि दुसरा मी -5 दिलं. आता हा जो 9 आहे ना, 9 त्याचं साइन नेहमी नंबरचं साइन त्याच्या पुढे असा, मागे नसतं. हे जे साइन आहे ते ऍडिशनचं आहे. ऍडिशनचं 9चं जे साइन आहे ते त्याच्या समोर असणार. पण त्याच्या समोर काही नाही दिलंय, म्हणजे असं समजा की प्लस आहे याचं साइन. काही साइन नसेल तर आपण असं अज्युम करायचं की ती प्लस साइन. मग +9 आणि +-5 म्हणजे दोघांची साइन बघा, चेक करा. एकाची प्लस आहे आणि दुसऱ्याची मायनस आहे. आता दोघांची वेगवेगळी साइन आहे. वेगवेगळी साइन असल्यावर जरी मध्ये ऍडिशन असेल, बघा मध्ये ऍडिशनचं साइन आहे म्हणून ते ऍड नाही होणार. 9 आणि 5 बघा, आपल्याला जरी ऍडिशन करायला सांगितलं, आपल्याला देणार ऍड करा.
पण ते ऍडच होतील असं नाही. ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन हे त्याच्या साईन वरून ठरतं. प्लस आणि मायनस दोघांची वेगवेगळी साईन असेल तर ते सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्ट जरी तुम्हाला मध्ये ऍडिशन नसेल ना, मध्ये ऍडचं साईन आहे बघा, प्लस आहे मध्ये, पण म्हणून प्लस नाही होणार. ते साईन वर डिपेंड आहे. एकाची साईन प्लस आहे, दुसऱ्याची मायनस आहे म्हटल्यानंतर ते होणार सबट्रॅक्ट. आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येतं 4. 9 मधून 5 मायनस केला 4 आन्सर येणार. आणि मोठ्या नंबरची साईन द्यायची. आता याच्यामध्ये मोठा कोड आहे 9 आहे, त्याची साईन +4. असं असेल -6 + 11. आता हा प्लस जो आहे तो हा ऍडिशनचा साईन आहे आणि या 11 ची काही साईन नाहीये, म्हणजे आपण असं कन्सिडर करू की प्लस आहे. आता हे ऍडिशनचं साईन आहे आणि या प्लसचं काही साईन नाही, म्हणजे आपण प्लस कन्सिडर करायचं. सॉरी 12चं काही साईन नाही, म्हणजे प्लस आहे. आता हे काय होणार बरं, ऍड होणार की सबट्रॅक्ट होणार? त्या दोघांची साईन वेगवेगळी आहे. हा मायनस आहे, हा प्लस आहे. जरी मध्ये ऍडिशन दिलं तरी त्यांची साईन वेगळी वेगळी आहे. त्यामुळे हे पुन्हा सबट्रॅक्शनच होणार, कारण अपोजिट साईन जर असेल ना, दोन्ही नंबरला अपोजिट साईन, तर ते सबट्रॅक्ट होतात. 12 मधून 6 घालवायचे आणि मोठ्या नंबरची साईन द्यायची. 12 मधून 6 गेले 6 राहतात आणि मोठ्या नंबरची साईन प्लस, 12 ची साईन प्लस आहे त्यामुळे प्लस. आता हे कळलं का? एवढं हे रूल कळले का ऍडिशनचे? दोघांची सेम साईन असेल तर ऍड करायचं, मग ती प्लस प्लस असू दे किंवा मायनस मायनस असू दे, सेम साईनला ऍड करा आणि वेगवेगळ्या साईनला सबट्रॅक्ट करा. डिफरंट साईन, अपोजिट साईन आहे तर सबट्रॅक्ट करा आणि मोठ्या नंबरचं साईन द्या. बिगर नंबरचं साईन द्यायचं ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये नेहमी. फक्त सेम साईन वाले ऍड होतात आणि अपोजिट साईन वाले सबट्रॅक्ट होतात. एवढं कळलं मुलांना? थम्स अप. आता मी याच्यावर काही तुम्हाला असे इझी वाले सम सॉल्व्ह करायला देते. तुम्ही ते लिहून घ्यायचे. वही आहे ना समोर, आणि मला मी तो होमवर्क आहे तुमच्यासाठी, तो तुम्ही कम्प्लीट करायचा. ठीक आहे? मी सम्स देणार या स्क्रीनवर तुम्हाला, अशी गणितं दिसतील, ती तुम्ही लिहून घ्यायची आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये मी चेक करणार, म्हणजे तुम्ही केलाय की नाही अभ्यास हे तुमच्या टीचर्सना विचारा. ठीक आहे? चालेल? सगळे रेडी आहेत? देऊ सम्स लिहायला रेडी आहेत? बघा मी देणार आता सम्स. बघा मी असं ऍड करायचंय तुम्हाला. हे लिहून घ्या सम्स जे मी देते ना स्क्रीनवर. हे तुमच्यासाठी अभ्यास आहे, सॉल्व्ह करायचं आणि मला नेक्स्ट लेक्चरला मी तुमच्याकडून आन्सर घेणार. तुम्ही मला सांगायचं आन्सर. झाले लिहून? एवढे झालं का मुलांनो? थम्सअप करा झालं असेल तर. ठीक आहे. आता आपण
आपलं गणित राहिलंय मेन, हे आपले आपण आधीच शिकलोय 5वी 6वीचं. पण हे रूल तुम्हाला माहित पाहिजे की सेम साईन वाले ऍड होतात आणि वेगवेगळे साईन वाले सबट्रॅक्ट होतात आणि मोठ्या नंबरची साईन द्यायची. आता आपण परत आपल्या जे सम कडे आपण जाऊया. हे आपण आता एक्स्ट्राचं शिकलोय. आता हे मी रब करते कारण तुम्ही असं लिहिलं असं मी कन्सिडर करते किंवा तुमच्या लक्षात राहील. सेम साईन वाले ऍड करायचे आणि अपोजिट साईन वाले सबट्रॅक्ट करायचे. आता आपण काय करायचं बघा, आपण काय केलं, आपण अजूनपर्यंत ज्या स्टेप केला त्याच्यामध्ये आपण एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वल केलेला आहे. एन चा कोइफिशियंट मी इक्वल करून झालाय. आता मला त्यांना तो जो कोइफिशियंट, तो जो व्हेरिएबल आहे एन, तो मला एलिमिनेट करायचा आहे. मग यासाठी काय करायचं, आता एलिमिनेट व्हायचं तर ते सबट्रॅक्ट व्हायला पाहिजे ना, जायला पाहिजे. म्हणजे 6n मधून 6n घालवले तर 0 येणार. मग साईन बघावी लागेल त्यांची, की ते ऍड होतात की सबट्रॅक्ट होतात हे आधी चेक करा. 6n आणि 6n ची साईन बघा. बघा इथे पहिल्या इक्वेशन मध्ये 6n ची साईन मायनस आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण 6n ची साईन मायनसच आहे. म्हणजे सेम साईन आहे, मायनस मायनस आणि सेम साईन वाले ऍड होतात. म्हणजे 6n आणि 6n ऍड होणार कारण साईन सेम आहे दोघांची. मायनस मायनस दिसते का मुलांनो, मायनस मायनस. हे बघा, हे पण -6n आहे आणि हा पण -6nच झालाय. पण मग आता मायनस मायनस असेल तर ते जाणार कसे, ऍड होतील हे, कारण सेम साईन वाले नंबर्स ऍड होतात. मग ती प्लस प्लस असू दे किंवा मायनस मायनस असू दे, ते ऍड होणार. म्हणजे 6n आणि 6n ऍड होणार. मग आता काय प्रॉब्लेम आहे, ऍड तर नाही व्हायला पाहिजे, मला तो घालवायचा आहे, एलिमिनेट करायचंय. म्हणजे त्यांचं सबट्रॅक्शन होणं गरजेचं आहे. 0 पाहिजे ना मला. 6 मधून 6 गेले तर सबट्रॅक्ट झाले तर 0 येणार. मग मला काय करावं लागेल माहितीये मुलांना, एक गोष्ट मला करावी लागेल की हा जो खाली हा जो 6n आहे ना, हा याची साईन मला चेंज करावी लागेल कशी तरी. म्हणजे हा मायनस आहे ना, तो प्लस केली ना मी साईन, मग हा मायनस प्लस झाला ना की मग हा वरचा मायनस आणि ह्याची प्लस साईन जर मी केली ना, तर मग ते मायनस प्लस म्हणजे वेगवेगळी साईन होणार आणि ते कट होणार, सबट्रॅक्शन होणार. 6n मधून 6n जाणार. आता नाही जात आहेत. आता का नाही जात आहेत, कारण त्यांची साईन सेम आहे. एवढं कळते का मुलांनो, कळतंय का? येस ऑर नो? गिव्ह थम्स अप. हा, तर आता मला प्रॉब्लेम आहे की मला सेम साईन वाले जाणार नाहीत कारण ते ऍड होतात. 6n 6n 12 -12 येणार. मोठा नंबर म्हणजे दोन्ही नंबर सेम आहे, त्यामुळे याचा आन्सर असंच ठेवलं नाही तर -12 येणार. पण मग काय उपयोग, मग मला तर एलिमिनेट करायचंय व्हेरिएबल. म्हणजे मला एकाची साईन चेंज करावी लागेल, बदलावी लागेल. चेंज म्हणजे बदलावी लागेल. मग मला हा जो खाली 6n आहे ना, हा त्याची साईन मला बदलावी लागेल काहीही करून. मग साईन बदलण्यासाठी काय करायचं माहितीये, जर तुम्हाला साईन बदलण्याची गरज लागली, बघा प्रॉब्लेम साईन बदलावी कधी नाही लागणार माहितीये, समजा हा आधीच जर प्लस असता ना 6n हा, किंवा मग हा मायनस असता आणि हा प्लस असता, म्हणजे कोणता तरी एक प्लस आणि एक मायनस असताना, तर तुम्हाला साईन चेंज करायची गरजच नसती पडली. ऑलरेडी त्यांची साईन एकाची प्लस एकाची मायनस होती, त्यामुळे तसे पण ते गेले असते. पण आता काय प्रॉब्लेम झालाय मुलांना माहितीये का, आता मला साईन मला चेंज का करावी लागणार, कारण दोघांची साईन सेम आहे, ते ऍड होतात. नेहमीच असं नसेल, कधी कधी तुम्हाला एकाची साईन ऑलरेडी प्लस आणि एकाची मायनस ऑलरेडी असणार. तेव्हा मग फक्त सिम्पली काय करा, असेच ते जाणार आहेत, त्यांना काही करायचं नाही, आहे तसेच इक्वेशन घ्यायचे, त्यांना तेव्हा प्लस करायचं जेव्हा तुम्हाला साईन चेंज करायची गरज नसते. ऑलरेडी तुम्हाला जो व्हेरिएबल घालवायचा आहे आणि ज्यांचा कोइफिशियंट तुम्ही इक्वल केलेला आहे,
त्याची साईन आधीच जर डिफरंट असेल ना, अपोजिट असेल ना, एकाची प्लस एकाची मायनस, तर तुमचं तर टेन्शनच नसतं तुम्हाला. आई तसेच घ्या, ते जाणारच आहेत, कॅन्सलच होणार आहेत. पण आता तसं नाहीये ना. प्रॉब्लेम आहे आता काय माहितीये का मुलांना, की दोन्ही एन वाले जे 6n आपण आणले ना, त्यांची साईन सेम आहे. त्यामुळे मला एकाची साईन चेंज मला करावी लागेल, आपल्याला करावी लागेल. मग ती करण्यासाठी करायचं काय असतं माहितीये का, जर तुम्हाला साईन चेंज करायची गरज लागली तर करायचं काय माहितीये, इक्वेशनना सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशनना सबट्रॅक्ट का केलं, ऍड कधी करायचं आणि सबट्रॅक्ट कधी करायचं इक्वेशनना, ते कळलं पाहिजे. ऍडिशन कधी करा, जेव्हा ऑलरेडी मला जो व्हेरिएबल घालवायचा आहे त्याची ऑलरेडी साईन वेगवेगळी आहे, एक प्लस एक मायनस आहे, तेव्हा सिम्पली ऍड करा इक्वेशन. पण मला जर एकाची साईन चेंज करायची आहे, बदलायची गरज आहे, कारण दोघांची साईन जर सेम आहे आणि मला एकाची साईन चेंज करायची आहे, तेव्हा इक्वेशनना सबट्रॅक्ट करा. इक्वेशनना सबट्रॅक्ट करा. मी काय बडबडली ते कळलं आता? मला ना कळतंय का मी काय शिकवते, की असंच समजते का? नक्की सगळ्यांना समजतंय? हा, तर आता आपण काय केलं, एकाची साईन मला चेंज करायची की नाही, म्हणून मी इक्वेशनला सबट्रॅक्ट करणार. कारण सबट्रॅक्शन मुळे काय होतं माहितीये मुलांना, सबट्रॅक्शन मुळे गंमत होते, एक मज्जा होते. काय मज्जा होते बरं सबट्रॅक्शन केल्यामुळे? सबट्रॅक्शन केल्यामुळे अशी गंमत होते, अशी मज्जा होते, की जे खाली इक्वेशन असतं की नाही, दुसरं इक्वेशन, वरचं नाही, दुसरं इक्वेशनच्या सगळ्या टर्मची साईन चेंज होऊन जाते सबट्रॅक्शन मुळे. प्रत्येक जो टर्म आहे इक्वेशन 2 मध्ये, खाली जो इक्वेशन आहे बघा, खाली इक्वेशन कोणतं आहे, m-6n इज इक्वल टू -7. हे जे सेकंड इक्वेशन आहे ना, त्याच्या प्रत्येक टर्मची साईन चेंज होऊन जाते. प्रत्येक टर्म, फक्त 6n चीच नाही होणार, तर सगळ्या टर्मची साईन चेंज होणार. बघा, जी गोष्ट आपण करू ना ती पूर्ण इक्वेशनला लागू होते, अप्लाय करायची, फक्त एका टर्मला नाही अप्लाय करायची. मग मी मायनस साईन जी आहे या सबट्रॅक्शन मुळे सगळ्या टर्मच्या साईन, ह्याची एम ची पण साईन चेंज होणार, या 6n ची पण होणार, याची पण साईन चेंज होणार. तिन्ही टर्मच्या साईन चेंज करायच्या. मग कशा चेंज होणार बरं बघा. हा आता हा एम जो आहे, हा एम, त्याची साईन इथे काही दिसत नाहीये, म्हणजे प्लस आहे त्याची साईन, ओरिजिनल साईन प्लस आहे. मग ती चेंज झाली, आता ती मायनस होणार, कारण आधी त्याची साईन प्लस होते. ती आपण लिहित नाही प्लस साईन, पण ती प्लस असते. जर साईन नाहीये याचा अर्थ ती प्लस आहे असं आपण कन्सिडर करतो. त्यानंतर हा जो मायनस आहे त्याची साईन मायनसची प्लस होऊन जाणार, चेंज करणार ना आपण, प्रत्येक टर्मची साईन चेंज होणार. आणि हा इकडचा जो हा -7 आहे, याची साईन मायनस आहे, ती पण प्लस होणार. म्हणजे बघा, साईन चेंज केले मी, ज्यांची प्लस होती त्यांची मायनस झाली, ज्यांची मायनस होती त्यांची प्लस झाली. जसा हा एम जो होता तो प्लस होता, तो आता -m झालेला आहे. हा -6n होता, आता +6n झालेला आहे. आणि हा -7 होता, तो आता +7 झालेला आहे. आता साईन मी चेंज केली. आता मला जे पाहिजे ते होणार आहे, कारण आता साईन त्यांची चेंज झाली. बघा, हा -6n, मला काय होतं की हा व्हेरिएबल घालवायचा, तो आता जाणार. बघा, हा -6n, आणि आता ती चेंज झालेली साईन घ्यायची, आधीची साईन आता बघायची नाही. या तीनही टर्मची आधीची साईन न बघता चेंज झालेली साईन आपण कन्सिडर करायची. आता 6n जो आहे, वरचा 6n जो आहे तो मायनस आहे हा, आणि हा खालचा 6n जो आहे तो आता प्लस झाला. बघा, प्लस साईन झाली, आधी मायनस होती पण आता चेंज झाली, मग आता तो +6n झाला. मग -6n आणि +6n, -6n +6n, वेगवेगळी साईन आहे, मायनस आणि प्लस अपोजिट साईन आहे.
मग ते सबट्रॅक्ट होणार, वजाबाकी होणार त्यांची. मग 6n मधून 6n गेला 0, 6n मधून 6n गेला 0. आता मला जे पाहिजे ते झालं. म्हणजे आता मी एक व्हेरिएबल एलिमिनेट केला. मग बाकीच्यांचं काय होणार बरं? इकडे काय होणार, एमचं काय होणार आणि इकडे काय होणार ते लिहूया आपण. आता हा जो 10m आहे हा 10m प्लस आहे, तर त्याचं ऑलरेडी साइन काही दिलं नाही म्हणजे तो प्लस आहे. आणि हा जो m आहे तो मायनस आहे. हा m म्हणजे हा 1m आहे, हा 10m आहे आणि जो m आहे ना तो मायनस झाला. आता पहिली साइन त्याची प्लस होती पण आता चेंज झाली आणि त्याचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असतो. प्लस 10m मायनस 1m, हा प्लस 10m वरचा आणि खालचा मायनस 1m. 1m, m म्हणजे 1m असतो तो. मग यांचा आन्सर काय बरं येईल? प्लस 10m मायनस 1m. ऍडिशन होईल की सबट्रॅक्शन? किती आन्सर येईल मुलांना? प्लस 10m मायनस 1m. प्लस 10m मायनस 1m. आन्सर काय बरं? 11m मिळणार की 9m येणार? ऍडिशन होणार की सबट्रॅक्शन या दोघांचं? एक दोघांची साइन मगाशी आपण शिकलो, साइन अपोजिट असेल प्लस मायनस तर ते सबट्रॅक्शन होतं, ते ऍड नाही होणार, बेरीज नाही होणार, त्याची सबट्रॅक्शन होणार. प्लस 10m मायनस 1m जे आहे ना ते 9m सबट्रॅक्शन होणार त्यांचं. 9 उत्तर येणार, 9m. आणि मोठ्या नंबरची साइन, मोठा नंबर 10 असा 10m मोठा आहे त्याची साइन प्लस आहे, त्यामुळे तुमच्या आन्सराला साइन येणार प्लस. मग याचा आन्सर येणार प्लस 9m. तो प्लस 9 लिहिला तरी चालतो, आपण काही साइन दिली नाही याचा अर्थ ती प्लसच असते. त्यानंतर हे तर गेलं आपलं 6n आणि मायनस 6n प्लस 6n कॅन्सल झालं, त्यामुळे तो टर्म लिहायचा नाही आता n वाला, फक्त 9m राहिलं. आणि इकडे या बाजूला काय होणार, हा प्लस 38 आणि खाली जो 7 होता तो आधी मायनस होता पण आता प्लस झालाय, चेंज झालेली साइन घ्यायची. मग प्लस 38 आणि प्लस 7 हे ऍड होतील की सबट्रॅक्ट होतील मुलांनो? प्लस 38 प्लस 7 ऍडिशन और सबट्रॅक्शन? सेम साइन वाले ऍड होतात, ऍड होतात की मायनस होतात? ऍडिशन की सबट्रॅक्शन? प्लस 38 प्लस 7 सांगा मला, ऍडिशन की सबट्रॅक्शन? साइन ने सांगा मला, सांगा मला, चिन्हाने सांगा, प्लस होणार की मायनस? सांगा बरं. बरोबर, व्हेरी गुड, प्लस होईल कारण सेम साइन आहे, सेम साइन वाले ऍड होतात. बरोबर. मग काय बरं येणार? 38 मध्ये 7 ऍड करायचं. 38 मध्ये 7 ऍड केले की आन्सर येतो 45. आणि साइन मोठ्या नंबरची, मोठा नंबर 38 आहे त्याची साइन प्लस आहे आणि प्लस नाही लिहिली तरी चालते, साइन मायनस लिहायची, प्लस नाही लिहिली तरी चालते. आपण साइन दिली नाही ना नंबरला की ती प्लस असते असं आपण समजतो. आता मला काय मिळालं, 9m इज इक्वल टू 45. आता हा जो 9m आहे ना त्याच्याबरोबर हा जो 9m, m ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. तर m कसा काढणार? तुम्हाला असं मिळालंय ना, 9m इज इक्वल टू 45. 9m इज इक्वल टू 45. मग मी काय करेन, हा जो 9 आहे ना तो ह्या बाजूला नाही, इकडे मी mच ठेवणार आहे. आणि हा 9m बरोबर ह्या बाजूला लेफ्ट साइडला मल्टिप्लाय आहे 9, तो मी राईटला आणला 45च्या इकडे, की मल्टिप्लिकेशन असेल तर तो डिव्हिजन होत राईट साइडला आला. म्हणजे हे 45 असेच आणि हा जो 9 लेफ्टचा आहे तो राईटला आला ना की तो डिवाइड होतो, खाली येणार. डिव्हिजन म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं.
आणि मग 9 1 जा 9, 9 5 जा 45. म्हणजे तुमची जी n ची व्हॅल्यू आली ती आली 5. n इज इक्वल टू 5. आता m मिळाला, आता n पण पाहिजे ना आपल्याला, n नाही मिळाला अजून. काय करायचं, n ची जी व्हॅल्यू आहे ती कुठल्या तरी या इझी इक्वेशन मध्ये पुट डाऊन करायचं. आपल्याकडे इक्वेशन आहेत ना 2, त्या इक्वेशन मध्ये मी टाकणार आहे m ची व्हॅल्यू. बघा आपलं पहिलं इक्वेशन जे होतं ते असं होतं, 5m minus 3n is equal to 19. हे फर्स्ट इक्वेशन आहे ना. या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट डाऊन करायची. पुट ते लिहायचं, पुट m is equal to 5 in कोणत्या इक्वेशन मध्ये टाकते मी, पहिल्या, इन इक्वेशन 1. मग m जिथे आहे तिथे 5 टाक. मग इक्वेशन मध्ये जिथे m आहे ना तिथे 5 टाका. मग बघा काय होणार, जिथे m आहे तिथे मी 5 पुट डाऊन करणार. मग हा 5 आणि हा जो m आहे ना तिथे m ची व्हॅल्यू परत 5. बघा हा इक्वेशनचा 5 आहे आणि m ची व्हॅल्यू पण 5 आली, म्हणून 5 आणि त्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 5 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन होतं, -3n इज इक्वल टू 19. आता 5 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन केलं तर 25 आन्सर. 5 5 चा 25, -3n इज इक्वल टू 19. आता काय करायचं असतं माहिती मुलांना, असे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले. आता काय करायचं, आपल्याला n ची व्हॅल्यू पाहिजे ना, n, हा n इथे, n ची व्हॅल्यू पाहिजे तर n बरोबर जे जे नंबर्स आहेत ना ते दुसऱ्या साईडला शिफ्ट करायचे एक एक एक. मग n बरोबर कोणते कोणते नंबर लेफ्ट साईडला आहे बघा, इक्वल टू ची लेफ्ट आणि राईट साईड असते. इक्वल टूच्या राईटला 19 आहेत आणि लेफ्टला 25 - 3n असं लेफ्टला आहे. मग n जर ठेवायचं आहे तर n बरोबर जे जे आहे ते तिकडे शिफ्ट करा. मग पहिलं तर मी 25 शिफ्ट करणार, हे 25 ते तिकडे नेणार, ते तिकडे, इकडे ते प्लस आहे, इकडे प्लस आहे, तिकडे गेला मायनस होणार. मग इकडे काय राहणार बरं, लेफ्टला काय राहणार, लेफ्टला -3n राहणार आणि राईटला मी 19, माझा ऑलरेडी आहे 19, आणि हा 25 जो आहे ना तो पण मी त्या बाजूला नेणार आहे, तो मायनस होणार कारण तिकडे प्लस आहे. -3n इज इक्वल टू 19 - 25. आता परत आपला रूल वापरायचा मगाचा, हा +19 आहे आणि हा -25. +19, 19 चा काही साईन नाही म्हणजे प्लस आहे तो. +19 - 25 काय होणार, ऍडिशन होणार की सबट्रॅक्शन, +19 आणि -25 ऍड होणार की सबट्रॅक्ट, प्लस की मायनस, साईन ने दाखवा मला. बरोबर, सबट्रॅक्ट होणार कारण वेगवेगळी साईन आहे ना, 19 प्लस आहे आणि 25 मायनस आहे. मग सबट्रॅक्शन होणार, सबट्रॅक्शन करताना 19 मधून 25 नाही घालवायचंय, मोठ्या नंबर मधूनच छोटा नंबर, म्हणजे 25 मधूनच 19, मग 6 येणार, 25 मधून 19 गेले आणि मोठ्या नंबरची साईन द्यायची. आता मोठा नंबर कोणता आहे, 25 आहे, मग त्याची साईन मायनस आहे बघा 25 ची, आणि 19 छोटा आहे त्याची प्लस आहे, पण मोठ्या नंबरची साईन आन्सरला द्यायची असते, त्यामुळे -6 आन्सर आहे. आता हे दोन्हीकडचे मायनस मायनस लेफ्ट आणि राईटचे घालून टाकायचे. मग आता 3n आलं इज इक्वल टू 6. मग आता हा 3 मल्टिप्लाय इकडे, तो पण तिकडे शिफ्ट करायचा, तो तिकडे गेला डिवाइड होणार. मग n इज इक्वल टू 6/3. 3 1 जा 3 2 जा 6, म्हणजे n जो आहे तो 2 आलेला. m ची व्हॅल्यू 5 आली आणि n ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. अशा दोन्ही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलं. समजलं आपण कसं सॉल्व्ह केलं इक्वेशन. सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट, म्हणजे एलिमिनेट व्हेरिएबल एलिमिनेट करायचा कोइफिशियंट इक्वल करून. कळलंय, थम्सअप करा, कळलं का. दोन्ही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत, m ची आणि n ची. कळलं का मुलांना. आता मी तुम्हाला सोडवायला देणार ती गणित, पण मगाची पण गणित सोडवायची ती इझी आहेत, आता आपण पुस्तकातली पण सोडवायची. हे बघा, हे जे आहे ना 5th वाला, 5वं 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1,
सेकंड मधलं 5वं, तिसरं आणि 5वं सोडायचं. दुसरा प्रश्न जो आहे ना त्याच्यातलं थर्ड आणि 5th. तिसरं आणि 5वं म्हणजे कोणतं? हे बघा, तिसरं हा प्रश्न दुसरा आहे 1.1 मधला. हा बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, असं सेकंड क्वेश्चन आहे. त्या सेकंड मधला थर्ड आणि 5th वाला सोडवायचा. 4th वाला आपण आता सोडवलेला आहे. तुम्ही कोणता सोडवायचा? तिसरं आणि 5वं, हे थर्ड आणि 5th, हे दोन इक्वेशन तुम्ही सॉल्व करून आणायचे. होमवर्क कळला? प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं सेकंड क्वेश्चन मधलं 5th, थर्ड आणि 5th, तिसरं आणि 5वं क्वेश्चन. हा बघा, प्रॅक्टिस सेट कोणता आहे? 1.1 आहे हा. 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यातला सेकंड क्वेश्चन आहे. हा प्रश्न फर्स्ट क्वेश्चन आहे आणि हा सेकंड क्वेश्चन आहे. त्या सेकंड मध्ये दोनच गणित तुम्हाला सोडवायचे, थर्ड आणि 5th. कळलं? प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन 2 मधलं थर्ड आणि 5th असे क्वेश्चन सॉल्व करायचे. लिहून घ्या बरं. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. कळलं सगळ्यांना आपण काय शिकलो? अभ्यास करायचा हा मुलांना. गुड बाय, गुड नाईट.